आता बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएमसह गाडी घेऊन जाणं महागात पडल्याचं दिसतंय। गाडी चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। ईव्हीएमचा प्रकार राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी उजेडात आणला होता। पोलिसांकडून सत्याची पडताळणी सध्या सुरू आहे। तर सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम गाडी घेऊन जाणं महागात पडल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता। सध्या गाडी चालकावर आता गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सोलापूरमध्येच काल धाब्यावर सुद्धा अशा पद्धतीने ईव्हीएम सापडले होते, मशीन सापडले होते। मात्र त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की त्यामध्ये त्या अतिरिक्त मशीन्स होत्या, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मतदान झालं नव्हतं असं सांगण्यात आलं होतं। मात्र उमेश पाटलांनी अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर आता त्या संबंधित गाडी चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांकडून सध्या सत्याची पडताळणी केली जाते। सोलापूरमध्ये हा सगळा प्रकार घडला। स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएमसह गाडी घेऊन जाणं महागात पडल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता। सविस्तर माहिती घेऊयात आमचे सोलापूरचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, आता त्या गाडी चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई होती? निश्चितच कल्याणी, आपण पाहायला गेलो तर मोहोळमध्ये जे आहे ते डाब्यावर ईव्हीएम जे आहे ते आढळलं होतं। या प्रकरणी जे स्थानिक प्रतिनिधी होते उमेश पाटील यांनी जे आहे ते आक्षेप घेतला होता आणि प्रशासनाला धारेवर धरलं होतं। या अनुषंगाने प्रशासनाने जे आहे तो जो चालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरती या संदर्भात जी बाहेर येथील प्रकरणामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ते प्रशासन आता करणार आहे। कल्याणी, नक्कीच रवी, धन्यवाद या माहितीसाठी। तर ईव्हीएमचा हा प्रकार खरं तर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी उघडकीस आणला होता आणि सध्या पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू आहे।